पुस्तकाचं प्रकाशन देखील महायुतीचे काळे कारनामे हे आम्ही आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय। याच्यात या सरकारचे महायुतीचे काळे कारनामे हे आम्ही आपल्यालाही देणार आहोत। त्यातून महायुतीचे हे काळे कारनामे हे लोकांच्या पुढे जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम आम्ही पुढच्या काळात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत करणार आहोत। आणि त्यामुळं सरकार हे पूर्णपणाने फेल झालेलं आहे आणि घाबरलेलं सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करत सुटलेलं आहे। बेदरल्यावर माणूस कसा करतो तशी या सरकारची अवस्था आहे। रोज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री हे अनेक घोषणा करण्यात मग्न आहेत। त्यांना सरकारला झोप लागत नाही आणि त्यामुळं आणखीन काय केलं पाहिजे कारण लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्रातलं हे सरकार हे बाजूला करण्याचा निर्धार आणि संकेत लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेत। त्या महाराष्ट्रातल्या जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो। आज आम्ही या ठिकाणी आणखीन मी आपल्याला विनंती करेन की या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब हे आता आपले पुढचं मनोगत व्यक्त करतील। हे पण करायचे।